नमस्कार. चला तर मग आज आपण एका मस्त विषयावर बोलूया. स्वयंपाकघरातली एक रोजची डोकेदुखी आणि त्यावरचा उपाय. म्हणजे फक्त 20 मिनिटात एक जबरदस्त जेवण कसं बनवायचं याची कला आज शिकायची आहे. हो ना. कामावरून घरी आलं की हा प्रश्न अगदी समोर उभा राहतो. दिवसभर धावपळ झालेली असते आणि मग स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी बनवण्याचा खरंच कंटाळा आलेला असतो. पण जेवायचं तर काहीतरी चविष्टच हवंय, नाही का? हीच तर खरी अडचण आहे. पण यावर एक मस्त उपाय आहे. आणि तो उपाय आहे फक्त 20 मिनिटांचा. हो, अगदी बरोबर. फक्त 20 मिनिटं. विचार करा, 20 मिनिटात एक गरमागरम, चविष्ट आणि पोटभरीचं जेवण तयार. चला, बघूया तरी हे कसं शक्य आहे. ओके, तर हे फक्त एक साधं जेवण बनवणं नाहीये. याला आपण म्हणूया 20 मिनिट डिनर चॅलेंज. म्हणजे घड्याळाच्या काट्यांविरुद्ध एक शर्यतच आहे ही. आणि या शर्यतीत आपल्याला जिंकायचंच आहे. एक चविष्ट आणि पोटभरीचं जेवण बनवणं. तर आज आपण काय बनवणार आहोत? आपण बनवणार आहोत एक क्लासिक, सगळ्यांचा आवडता पदार्थ व्हेज पुलाव. तोही अगदी झटपट. ही अशी डिश आहे ना की बनवायला एकदम सोपी, वेळ कमी लागतो आणि घरातल्या सगळ्यांना आवडते. भारतीय जेवणाची खरी चव काही मिनिटांतच आपल्या ताटात. चला तर मग आता बघूया या चॅलेंजसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. घाबरू नका, काही लांबलचक यादी नाहीये. अगदी आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या गोष्टी आहेत. आपली एक छोटीशी पुलाव टूल किट. सगळ्यात आधी ते जिन्नस जे आपल्या पुलावला एक मस्त सुगंध देणार आहेत. म्हणजे तूप किंवा तेल, जिरे, तमालपत्र, दालचिनीचा छोटा तुकडा, 2-3 लवंगा आणि वेलची. आणि हो, आलं लसणाची पेस्ट. हे जे खडे मसाले आहेत ना, हेच तर पुलावच्या चवीचा खरा आत्मा आहेत. आता बघूया भाज्या आणि बाकीचे मसाले. एक कांदा, एखादी हिरवी मिरची आणि मग आपल्या आवडीच्या भाज्या. गाजर, वटाणी, फरसबी, बटाटा जे काही घरात असेल ते चालेल. याने रंगही छान येतो. आणि मग चवीसाठी थोडी हळद, लाल तिखट आणि सगळ्यात महत्त्वाचं गरम मसाला. आणि आता येतोय या डिशचा खरा हिरो, बासमती तांदूळ. पण इथे खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तांदूळ शिजवण्याआधी कमीत कमी 15 ते 20 मिनिट भिजवून ठेवायचा. यामुळे काय होतं, तांदूळ छान लांबसडक आणि मोकळा शिजतो. ही टीप अजिबात विसरू नका. बरं, सगळी तयारी झालीये. आता थेट कृतीला सुरुवात करूया. आता ज्या स्टेप्स आपण बघणार आहोत ना, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण याच स्टेप्समुळे आपल्या पुलावला ती खास खोलवरची चव येते. त्यामुळे इथे नीट लक्ष द्या. ओके, तर प्रेशर कुकरमध्ये तूप किंवा तेल गरम करायचं. ते तापलं की त्यात टाकायचे आपले खडे मसाले, जिरे, तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलची आणि फक्त काही सेकंड परतायचं. बस, लगेच घरात इतका सुंदर सुगंध पसरेल ना की जेवणाची भूक अजूनच वाढेल. म्हणजे बघा, ही स्टेप इतकी का महत्वाची आहे, कारण जेव्हा हे खडे मसाले गरम तुपात किंवा तेलात तळले जातात ना, तेव्हाच त्यांचा खरा स्वाद आणि सुगंध बाहेर येतो. आणि हाच स्वाद पुलावचा पाया आहे. त्यामुळे ही स्टेप स्किप करायची नाही. मसाल्यांचा सुगंध यायला लागला की त्यात टाकायचा कापलेला कांदा आणि तो छान सोनेरी होईपर्यंत परतायचा. मग त्यात आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून परतायचं. आणि मग आपल्या सगळ्या भाज्या आणि पिठी मसाले म्हणजे हळद, तिखट, गरम मसाला घालून सगळं मस्त एकत्र करायचं. बघा कसा एकावर एक चवीचा थर तयार होतोय. चला, आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तांदूळ शिजवण्याची पद्धत. कारण पुलाव कितीही चविष्ट बनवला, पण भात जर चिकट किंवा कच्चा राहिला तर सगळी मेहनत वाया जाते. त्यामुळे हा भाग खूप महत्त्वाचा आहे. तर मग मोकळा सुटसुटीत पुलाव बनवण्याचं सिक्रेट काय आहे? ते सिक्रेट दडलंय पुढच्या काही स्टेप्समध्ये. याच स्टेप्स ठरवणार आहेत की आपला पुलाव कसा होणार आहे. आता काय करायचंय, भिजवलेल्या तांदळातलं पाणी काढून टाकायचं आणि तो तांदूळ कुकरमध्ये घालायचा. आणि फक्त 1 मिनिट हलक्या हाताने तो त्या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचा. यामुळे काय होतं की प्रत्येक तांदळाच्या दाण्याला ते चविष्ट तेल आणि मसाल्यांचे कोटिंग लागतं. तांदूळ परतला की त्यात पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ. आता सगळ्यात महत्त्वाचं, कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर बरोबर 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. हा आहे आपला मॅजिक नंबर, 2 शिट्ट्या. याने भात अगदी परफेक्ट शिजतो हमखास. ओके, शिट्ट्या झाल्या आहेत, आपलं काम जवळजवळ संपलंय. पण अजून एक शेवटचा आणि महत्त्वाचा टच बाकी आहे.
चला बघूया या पुलावला फायनल टच कसा द्यायचा. इथे थोडा संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. कुकरची वाफ आपोआप जाऊ द्यायची, घाई करून झाकण उघडायचं नाही. असं केल्याने काय होतं की भाताचा प्रत्येक दाणा छान फुलतो, मुरतो आणि तो तुटत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर थोडं थांबा, मग भात मोकळा करा आणि गरमागरम सर्व्ह करा. बस इतकं सोपं आहे. रेस्ट, फ्लफ आणि सर्व्ह. वाफ पूर्ण गेली की कुकरचं झाकण उघडायचं. मग एखाद्या काट्याने किंवा चमच्याने भात अगदी हलक्या हाताने मोकळा करायचा आणि वरून भरपूर ताजी चिरलेली कोथिंबीर टाकायची. बघा, झाला की नाही आपला परफेक्ट गरमागरम व्हेज पुलाव तयार. तर बघा, फक्त 20 मिनिटांत आपण हे चॅलेंज पूर्ण केलं. एक मास्टर क्लास झाला हा. आता यानंतर स्वयंपाकघरात पुढचा कोणता नवा पदार्थ करून बघायला आवडेल? विचार नक्की करा आणि